रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावली. आद्यत्र जननी देवाची. माऊली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालू असलेली आपली चिंतन मालिका आणि या चिंतन मालिकेचा आजचा दुसरा भाग, आमुची ज्ञानराज माऊली. आमुची ज्ञानराज माऊली भाग 2 मध्ये आपण आज प्रविष्ट होतो आहोत. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण माऊलींच्या पूर्वजांचा थोडासा इतिहास, त्र्यंबक पंतांपासून गोविंद पंत आणि नंतर विठ्ठल पंत इथपर्यंत येऊन पोचलो. माऊलींचे पिताश्री वडील विठ्ठल पंत आणि विठ्ठल पंतांचा जन्म, त्यानंतर विठ्ठल पंतांची तीर्थयात्रा आणि तीर्थयात्रा करता करता विठ्ठल पंत आळंदीला पोचले. आळंदीला पोचल्यानंतर सिद्धोपंतांनी त्यांना विनंती करून आपल्या घरी नेलं. इथपर्यंतची कथा आपण बघितली. पुढे काय झालं? सिद्धोपंतांच्या घरी विठ्ठल पंत त्या दिवशी रात्रीच्या मुक्कामाला थांबलेले आहेत. अत्यंत भागवत भक्त असलेले सिद्धोपंत, तपस्वी नामधारक असलेले सिद्धोपंतांनी आदर सत्कार केल्यानंतर रात्री आपलं निद्रेला गेलेत. इकडे विठ्ठल पंतांची व्यवस्था केली. विठ्ठल पंत सुद्धा झोपलेत. गोविंद पंत आपला सिद्धोपंत ही रात्रीच्या वेळेला झोपलेले आहेत. सकाळी सिद्धोपंतांना स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? पंढरीचा पांडुरंग सिद्धोपंतांच्या स्वप्नामध्ये आला आणि सांगितलं की तुझ्या घरी जो विठ्ठल नावाचा महात्मा आला आहे, त्याला तुझी मुलगी रखमाई, तिचा आणि त्याचा विवाह कर, पाणी ग्रहण करून टाकू द्या लगेच. लगेच या विठ्ठल पंताचा विवाह तुझी मुलगी असलेली रखमाईशी लावून दे. कारण असा भगवत भक्त मिळणं शक्य नाही. पूर्वीच्या काळात जसं आपण बघतो ना, नोकरी आहे का, पगार किती आहे, घरदार. पूर्वीच्या काळी विद्वत्ता बघायचे, मनुष्य किती विद्वान आहे. सिद्धोपंतांनी ओळखलं, विद्वान असलेला हा विठ्ठल पंत, याला आपला जावई करा अशी आज्ञा त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याने दिली. आनंद झाला सिद्धोपंतांना. सिद्धोपंत उठले. झोपेतून उठल्यानंतर ठरल्याप्रमाणे आपलं विठ्ठल पंतांनी इंद्रायणीचं स्नान केलं. सिद्धोपंत त्यांनी पण स्नान केलं. काय असेल ते सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, इंद्रायणीचं स्नान केलं. आपली स्नान, संध्या, पूजा, नित्यविधी केल्यानंतर सिद्धोपंतांनी विठ्ठल पंतांना हाक मारल्याने सांगितलं, महाराज, नमस्कार करून सांगितलं, महाराज, माझ्या स्वप्नामध्ये पंढरीचा पांडुरंग आला आणि त्यांनी माझ्या कन्येशी आपला विवाह करावा असं सांगितलं. विठ्ठल पंतांनी थोडंसं उद्विग्नही झाले आणि त्यांना हासही आला. अरे मी तीर्थयात्रेला निघालो. तीर्थयात्रा करता करता इंद्रायणीच्या तिथे आलो आणि इंद्रायणी तीर्थ आल्यानंतर इथे हे काय वेगळं? माझी तीर्थयात्रा चालू आणि आपण लग्नाचा, विवाहाचा विषय करतायत. विठ्ठल पंतांनी सांगितलं, नाही, असं नाही. सिद्धोपंतासारखा महात्मा खोटं बोलणार नाही, विठ्ठल पंतालाही माहिती होतं. तरी पण विठ्ठल पंत म्हणतात, महाराज, आपण म्हणतात ते खरंही असेल, पण हे आपल्याला सांगितलं आपल्या स्वप्नामध्ये, मला कुठे देवाने सांगितलं? सिद्धोपंतांनी विनंती केली, महाराज, आजचे दिवस आज आणखी आमच्या इथे मुक्काम करा. आमची विनंती आहे आपल्याला, एक दिवस आमच्याकडे आपण आणखी राहावं. विठ्ठल पंतांनी विनंती मान्य केली. सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन तिथे दिवसभर आपलं कथा, कीर्तन, वेद मंत्र घोष करत पुन्हा आणखी रात्रीच्या विश्रामाला आले. आणि विठ्ठल पंतांना असं वाटलं, सकाळी आपली ही चर्चा झाली लग्नाची, पुन्हा आणखी स्वप्नामध्ये तसंच येऊ नये म्हणून त्यांनी, कारण मनी असे ते स्वप्ने दिवशी आपली म्हण आहे ना, तेव्हा स्वप्नामध्ये तेच दिसू नये म्हणून विठ्ठल पंत तुळशी वृंदावनाजवळ झोपले. हे वर्णन सर्व नामदेव महाराजांनी केलेलं आहे. नामदेव महाराज म्हणतात,
नामदेव महाराजांनी सांगितलं की त्या ठिकाणी विठ्ठलपंत तुळशी वृंदावनाजवळ झोपले आणि परिणाम असा झाला, विठ्ठलपंतांच्या स्वप्नात सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा म्हणजे पंढरीचा विठ्ठल आला आणि विठ्ठलाने त्या ठिकाणी विठ्ठलपंतांना सांगितलं की बाबा रे, या सिद्धोपंतांची मुलगी रखमाईशी तू विवाह कर. आता असं आहे, विठ्ठलपंत पुन्हा आणखी झोपेतून उठले, पुन्हा इंद्रायणीचं स्नान काय नित्यविधी केला आणि मग त्यांनी सिद्धोपंताला सांगितलं, हो मलाही असाच दृष्टांत झाला की मलाही देवाने अशीच आज्ञा केली. हा सोनी उत्तर बोले पैसावरची आज्ञा श्रीनिवासे केली नाही, असं जे म्हणणारे विठ्ठलपंत होते त्यांनी सांगितलं, मला सुद्धा विठ्ठलांनी उठवणी विठ्ठले स्वप्न सांगितले, हरुषेवन दिले सिद्धोपंती सांगितलं, स्वप्न सांगितलं. आणि मग सिद्धोपंतांना खूप आनंद झाला. ब्राह्मणांना बोलावलं, घटिका मंगल मुहूर्त बघितलं, म्हणजे निर्धारले लग्न मिळाले. ब्राह्मण निर्विघ्न पूजन केले आधी, देवक प्रतिष्ठा ब्राह्मण भोजन, घटिका झाली पूर्ण म्हणती द्विज. आणि मग त्या ठिकाणी लग्न लावून दिलं. विठ्ठल आणि रुक्मिणी म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि सिद्धोपंत कुलकर्ण्यांची मुलगी रुक्मिणी यांचा त्या ठिकाणी आळंदी येथे विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर पाणीग्रहण विधी वगैरे सर्व आटोपलं. त्यानंतर लवकरच पंढरपूरची यात्रा होती आषाढीची. विठ्ठलपंत म्हणतात, ज्या विठ्ठलाने आपल्याला दृष्टांत नेऊन सांगितलं त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जावं की नाही? जावं लागेल ना, कारण आषाढी यात्रा आहे ना. हो, आषाढी यात्रा आताच आहे असं नाही महाराज, माऊलींच्या अगोदरपासून कित्येक वर्षापासून आषाढी यात्रा पंढरपूरची यात्रा आहे. त्या यात्रेला सर्वजण निघाले. सिद्धोपंतांपासून तर सर्व परिवार त्या ठिकाणी, रुक्मिणीपासून आमच्या विठ्ठलपंतापासून सर्व पंढरपूरला गेले. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. राऊळा भितरी प्रवेशली दोघे देखिले उभे पांडुरंग, कायावाचा मनी परश पारुषले नयनी, मस्तक चरणी ठेविला विठ्ठलाशी ध्यान, रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीराया. आणि मग विठ्ठलाचं दर्शन घेतलं. विठ्ठलाने सांगितलं, आश्रमविधीचं पालन करा, व्यवस्थित संसार करा आणि आपली भक्ती करत राहा. तिथे विठ्ठलपंतांचं मन महाराज संसारामध्ये पूर्वीपासूनच नव्हतं ना. हो, काय सांगावं. जाणवणी अंतर म्हणे सिद्धोपंत आपुले म्हणत आहेत पुरका घेते, विठ्ठल गमन केले तीर्थाटना मुख्य मुख्य स्थान अनुक्रमे. तिथून पुन्हा आणखी विठ्ठलपंत तीर्थयात्रेला आपल्या कुटुंबासमवेत निघाले. तीर्थयात्रा करता 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 मग विठ्ठलपंतांनी सांगितलं, आता आईवडिलांकडे मला जावं लागेल, आपेगावला मी जातो. सिद्धोपंत सुद्धा म्हणे आम्ही येतो, तेही सोबत निघाले. आणि मग पैठणजवळील आपल्या आपेगाव गावी गेले. आईवडिलांच्या चरणी नमस्कार केला आणि सिद्धोपंतांनी सुद्धा नमस्कार करून सांगितलं, असा असा विवाह झालेला आहे. आईवडिलांनाही खूप आनंद झाला. गोविंदपंत आणि निरामाईला खूप आनंद झाला आणि सांगितलं, आता आपण सुखाने परमार्थ करा, संसार करा, आता आमचं काहीही राहिलेलं नाही. त्यानंतर काही दिवसातच गोविंदपंत आणि निरामाया वैकुंठाला गेले. यांची ही प्राणज्योत मावळली. आणि मग मात्र विठ्ठलपंतांच्या मागे पुढे कोणी नाही, फक्त आपली एक धर्मपत्नी आणि मग विठ्ठलपंत. सिद्धोपंतांनी सांगितलं, आता आपण इथे राहिल्यापेक्षा आळंदीलाच या, तिथेच राहा, तिथेच आपण आपलं धर्मजागृतीचं काम, आपल्याला जे धर्माचं वेद आहे, आपल्याला जे वेदशास्त्र पठन करणं आहे, कथन करणं आहे, भगवंताचं चिंतन करणं आहे, आपण ते करावं आणि आमच्या इथेच राहा. त्यानंतर सिद्धोपंत त्या ठिकाणी, सिद्धोपंताकडे विठ्ठलपंताने रुक्मिणी माता राहायला लागल्यात. विरक्त वृत्तीचे असलेले विठ्ठलपंत आणि मग या विठ्ठलपंतांची विरक्ती वृत्ती, वैराग्य, आणि मग पुन्हा 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 त्यांना तेच वाटायचं की आता काय केलं पाहिजे, कुठंतरी मी निघून गेलं पाहिजे, संन्यास घेतला पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. असं बघितल्यानंतर ते कधी कधी रुक्मिणीला म्हणायचे, रुक्मिणी अगं मला आता असं वाटतं की संन्यास घ्यावा. मग रुक्मिणीने सांगायचं, हो मुलं बाळ झाले नाही, कसं संन्यास तुम्ही घ्याल,
रुक्मिणी आपल्या सिद्धोपंतांना म्हणजे आपल्या वडिलांना सांगायची, त्यांना समजावून सांगा बरं. रुक्मिणी म्हणे, ऐकता जिताता संन्यास घ्यावा आता म्हणता ती. विठ्ठलपंत संन्यास घ्यावा असं म्हणतात. कसं घेता येईल त्यांना सांगा. काय सांगा? संतती वाचुनी न घ्यावा संन्यास, ऐसे सांगा त्यास म्हणितले. निरोपाची वाट पाहे भलत्या मिशे, रखुमाई असे सावधान. पुन्हा तेच विचारायचं, मला संन्यासाला परवानगी दे, संन्यास घ्यायला परवानगी घे. असता दुच्चितपणे निरोप पुसिला, जा जा म्हणे दिधला अवसरू. सहजपणे पुन्हा विचारल्यानंतर एकदा विठ्ठलपंतांनी असं नेहमी विचारायचे, का ग मी जाऊ का, संन्यास घेऊ का? रुक्मिणीच्या तोंडून निघालं, ठीक आहे जा घ्या. पण त्या फळाची आज्ञा समजून विठ्ठलपंतांनी तोच शब्द पकडला, जाऊनही विठ्ठले घेतला संन्यास. चिंता रखमाईस पडली बारी, चिंता रखमाईस पडली बारी. विठ्ठलपंतांनी महाराज संन्यास घेतला. विठ्ठलपंत काशी क्षेत्री गेले, श्रीपाद नावांच्या गुरुकडे घेतले आणि संन्यास आश्रमाची दीक्षा घेतली. असं आहे, तिकडे संन्यास आश्रमाची दीक्षा घेतली, इकडे रुक्मिणी मातेला चिंता लागली. रुक्मिणी माता सुद्धा काळजी करायची. अहो, एकटीच आपण आपले पती निघून गेले, न विचार केले, माझ्या हातूनच चूक झाली, मी त्यांना जा म्हटलं म्हणून गेले. मला बरेचदा परवानगी मागत होते, मी द्यायला नको होती, काळजी करत होती. शेवटी तिनेही आपलं व्रत सुरू केलं. महाराज करावे सार्थक रुक्माईने तेव्हा आरंभली सेवा अस्पष्टाची. माऊली ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये सिद्धेश्वराच्या समोर जो पिंपळ आहे ना महाराज, त्या पिंपळाची सेवा सुरू केली. कोणी? माऊली ज्ञानोबारायांच्या आईनी म्हणजे रुक्माई मातेने. तिथे लिहिलं आहे बघा, 1,00,000 1,15,00,000 प्रदक्षिणा केल्या म्हणून माऊलींच्या आईने. आहे की नाही? सोन्याचा पिंपळ म्हणतात त्याला, सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. अशा अश्वत्थाला 1,15,00,000 1,00,000 प्रदक्षिणा त्या ठिकाणी रुक्मिणी मातेने केल्या. जानोनी पैदेवे उग्रानुष्ठान, तेने आले येणे श्रीपादाचे. आणि मग ते बघून विठ्ठलपंतांना ज्यांनी दीक्षा दिली ते श्रीपाद ब्राह्मण, श्रीपाद महात्मे फिरता अलंकापुराला आले. आणि आल्यानंतर आळंदीच्या सिद्धेश्वराच्या मंदिरात अश्वत्थाजवळ आले, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. विठ्ठलपंतांची पत्नी माऊलींची आई रुक्मिणी मातेने त्या महात्म्याला बघितलं आणि महात्म्याचं तेज बघितलं, महात्म्याकडे बघितलं आणि श्रीसंतांच्या माथा चरणावरी म्हणून त्या महात्म्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर सहज वृत्तीनं महात्म्यांना आशीर्वाद दिला, पुत्रवती सौभाग्यवती भव. रुक्माबाईला हसाला. हसण्याचं कारण श्रीपादांनी विचारलं, का हसते? सांगितलं, हो पुत्रवती भाऊ कसं काय तुम्ही म्हणू शकता? कारण माझ्या पतीने संन्यास घेतला, ते निघून गेलेत. असं हो, पण श्रीपादांनी सांगितलं, हे बघ, हा मी दिलेला वर आहे, हा चुकणार नाही. माझ्या तोंडून निघाला ना, निघाला. पुत्रवती सौभाग्यवती भव म्हणजे तुला पुत्र होणारच होणार. सिद्धोपंतांनी सुद्धा हे बघितलं, ऐकलं. सिद्धोपंतांनी त्या महात्म्याचा सत्कार केला, घरी नेलं, सर्व कथा सांगितली की रुक्मिणी मातेचा नवरा म्हणजे विठ्ठलपंत कुठे गेले, कशा वृत्तीचे आहेत, कसे दिसतात, काय केलं. मग मात्र श्रीपादांना कळलं, आपल्याकडे ज्यांनी संन्यासाश्रमाची शिक्षण घेतलं, संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली, ते विठ्ठलपंत म्हणजे ज्यांचं नाव चैतन्य म्हणून आपण ठेवलंय, चैतन्य जो आहे तोच विठ्ठलपंत आहे आणि त्याला आपण ते पाठवून देऊ. काही दिवसातच श्रीपाद गुरु वापस गेलेत आणि त्यांनी विठ्ठलपंतांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि सांगितलं, अरे बाबा, तुला आता जावं लागेल. कुठे? पुन्हा तुझ्या आळंदीला. श्रीपाद म्हणती, तुझ्या दोषास्तव माझे पुण्य सर्व लया जाते. सिद्धोपंत म्हणे, तुम्ही दयावंत शीघ्र गमनार्थ जे स्वामी. जाऊन वाराणसी मठी प्रवेशले, मग पाचारले चैतन्याशी. चैतन्याला बोलावलं, तुझे कोणी कोते सत्य सांगा, आता सत्य सांग,
तू संन्यास घेतला, मला सांगितलं कोणी नाही. कोण कोण होते? मग त्यांनी सांगितलं, चैतन्य चरणी ठेवीला माथा, म्हणे त्याहुनी कांता आलो स्वामी. चैतन्यानी म्हणजे विठ्ठलपंतांनी सांगितलं, मला बायको आहे, पण मी तिला टाकून या ठिकाणी संन्यास घ्यायला आलो. उठवणी श्रीपादे दिले आश्वासन, म्हणती करी पाणी ग्रहण. इथे आता सांगितलं, नाही 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 नाही, चालणार नाही, तुला जावंच लागेल. कुठल्याही कर्माचा तुला दोष लागणार नाही, माझी आज्ञा आहे. अवेदी कर्माचे न धरावे भय, यासी आहे साय जगदीश. स्वदेशी जाऊनी करावा आश्रम, सुखरूप स्वरूप स्वधर्म चालवावा. श्रीपादे मस्तकी हात ठेविला, निरूप दिधला चैतन्याशी. अशा प्रकारे वाराणसीतून श्रीपादांनी, श्रीपाद गुरूंनी विठ्ठलपंतांना म्हणजे चैतन्याला निरोप दिला आणि सांगितलं, तू तुझ्या गावी जा आणि पुन्हा आपला गृहस्थाश्रमात प्रवेश कर, तुला कुठलाही दोष लागणार नाही. गुरूंची आज्ञा समजून विठ्ठलपंत पुन्हा आपले वापस आले, आळंदीला आले, अलंकापुरीला आले. नामदेवरांच्या गाथेमध्ये आलेलं पुढचं वर्णन सांगतो. चैतन्याश्रम संन्यासी झाले, गृहवासी मुळीच्या प्रकृतीशी ऐक्य झाले. आता आळंदीला आले, आता लोकच ते हसायला लागले. लोक म्हणे, संन्यास घ्यायला गेला होता, संन्यासी झाला आणि पुन्हा वापस आला, बायकोची आठवण आली का? मोहमाया सुटली नाही मग कशाला घेतला संन्यास? लोक चिडवायला लागले. हा शिंदले नर, हा शिंदले लोक, परवा हा संन्यास करीती उपहास दर्शनाचा. म्हणे हा संन्यास बरा आहे, काही दिवस जायचं आणि वापस यायचं. द्विजी वाळीले जग सांडिले, शेखी उपेक्षिले आप्तवर्गी. सर्व आप्त स्वजन सख्यांनी उपेक्षा सुरू केली, महाराज छळ सुरू केला. अशा प्रकारे 12 वर्ष विठ्ठलपंतांनी तिथे काढले. 12 वर्ष विठ्ठलपंतांना कुठली संतती नाही, काही नाही. आणि नंतर मात्र विठ्ठलपंत आणि त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला पुत्र संतती प्राप्त झाली. निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला, अवतार झाला महाराज. निवृत्तीनाथ म्हणजे कोण? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातर. आणि त्यानंतर श्रावण कृष्ण अष्टमी, श्रावण वद्य अष्टमी, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, ज्या भगवंतांनी गीता उपदेश केली, ज्या भगवंतांनी गीतेचं तत्वज्ञान तुम्हाला दिलं, त्या गोकुळ अष्टमीच्या दिवशी माऊली ज्ञानोबारायण जन्माला आले. त्यांनी अवतार घेतला, त्यांनी गीता सांगितली आणि यांनी गीतेचं तत्वज्ञान तुमच्या आमच्यासाठी मराठीमध्ये त्या रूपाने ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्यासमोर दिली. म्हणजे भगवान श्रीकृष्ण, भगवान महाविष्णूच ज्ञानेश्वर महाराज म्हणून आले असं म्हणावं लागेल. महाराज वर्णन करतात, अधिक 57 शक्य 11 शती, श्रावण मासी तिथी कृष्णाष्टमी. जन्माष्टमीच्या दिवशी, गोकुळाष्टमीच्या दिवशी त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांचा अवतार झाला. वर्षा ऋतू युवा नाम संवत्सर, उगवे निशाकर रात्री माझी, पंचमहापातकी तारावया जन, आले नारायण मृत्युलोकी. नाम म्हणे पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर, घेतसे अवतार अलंकापुरी. पूर्ण ब्रह्म असलेले माऊली ज्ञानोबाराय यांनी अवतार घेतला आळंदीमध्ये. ज्या माऊली ज्ञानोबारायांचा समाधी संजीवन सोहळा चालू आहे, त्या माऊली ज्ञानोबारायांचं त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाईंचा महाराज जन्म झाला. ही 4ही भावंड आता मात्र तिन्ही देवदशे परब्रह्मचे ठसे, जगी सुरदशे नाही का, अवताराला आले. तुम्हासाठी अवताराला आले महाराज. जगाची माऊली भूतलावरती आली, तुमचा आमचा जन जड जीवाचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी आली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला धन्यवाद द्यायला हवे, कारण धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. माऊलींसारखं रत्न ज्ञानोबा माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका यांच्यासारखं रत्न महाराज त्या ठिकाणी विठ्ठलपंताने रुक्मिणी आपल्याला दिलं. त्या विठ्ठलपंताने रुक्मिणी माताला धन्यवाद दिले पाहिजे. धन्य माता पिता तयाचिया असे माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई त्या ठिकाणी आले आणि असे नाव ठेवले आणि त्यांचं नामाविधान केलं. एकाचं नाव निवृत्ती ठेवलं, एकाचं ज्ञानेश्वर ठेवलं, एकाचं सोपान ठेवलं, एकाचं मुक्ताबाई ठेवलं. 4 भावंडाचं
त्या ठिकाणी घरामध्ये आनंदी आनंद महाराज. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला आनंद. अहो तुम्हाला सांगू का, आनंद का होणार नाही? भगवंत जन्माला आले, भगवंताने अवतार घेतला ना. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मदेव सोपान आले आणि आदिशक्ती मुक्ताबाई सर्व देवाचे अवतार त्या ठिकाणी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी आले महाराज. आणि मग अशा चारही भावंडांचं येणं झालंय. इथून पुढचा काळ त्यांचं चरित्र कष्टप्रद असेल पण बोधप्रद आहे. कष्टप्रद असलेलं चरित्र आम्हाला काहीतरी शिकवून देते. नवे नवे तुमच्या आमच्या उद्धाराची कास त्यांनी धरली आणि त्यामुळेच आम्हालाही कुठेतरी आस राहिली आहे की आमचाही उद्धार होऊ शकतो. बहुजनांचा, जनसामान्याच्या उद्धाराचं साधन नामचिंतन आहे. सोपानी साधन तुमच्या आमच्या हाती देण्याचं महान कार्य 18 पगड जागतीला एकत्र करणारी संत मांदियाळी आणि आता संत मांदियाळीचे भागवत धर्माचे कवाळकरी संप्रदायाचे पाया असलेले ज्ञानेश्वर माऊली आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींनी महाराज अवतार घेतला. त्यांच्या अवताराचं प्रयोजन तुमचा आमचा सर्वांचा उद्धार करणं एवढं आहे. म्हणून तर म्हणतो ना, त्यांना नमन केलंय. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. त्यांच्याशिवाय या वारकरी संप्रदायाचा पायाच ते आहे. 18 पगड जातीला एकत्र करून जातीभेदाचं निर्मूलन करून त्या ठिकाणी सगळ्यांशी येते आहे अधिकार, असं क्रांतिकारी त्या ठिकाणी अशी क्रांतिकारी प्रतिमा ज्यांनी उमटवली. कोणीही असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, त्याला आपला उद्धार करून घेण्याचं अधिकार त्याला आहे, असं ठासून सांगणारी माऊली आणि त्यानंतरची सर्व संत मंडळी माऊलींच्या पावलावर पाऊल टाकून या वारकरी संप्रदायामध्ये आलीत. म्हणून असे माऊली, असे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला त्यांच्या चरित्रकथेचा विस्तार करत असताना आपण मागच्या भागामध्ये त्यांच्या पूर्वजांचा विचार केला. त्यानंतर आजच्या भागामध्ये विचार करत असताना विठ्ठलपंत त्यांचे वडील, त्यांचा विवाह, त्यानंतर त्यांची तीर्थयात्रा, त्यानंतर त्यांचा संन्यास, त्या संन्यासानंतर पुन्हा आणखी गृहस्थाश्रम आणि गृहस्थाश्रमामध्ये वाटचाल करत असताना माऊली ज्ञानोबा यांचा अवतार इथपर्यंत आपण आलो आहे. इथून पुढचं चिंतन आपण करणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊलींचं भजन करूया. श्री ज्ञानेश्वर श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. कुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्रीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.